तर नमस्कार मित्रांनो, मा एडिटिंग टिप्स या युट्यूब चॅनल वरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे। मित्रांनो, आजचा आपला विषय आहे बाईक रिपेअरिंग विषयी। बाईक मध्ये इग्निशन कॉइल हा एक इलेक्ट्रिक उपकरण आहे जे बॅटरीच्या कमी व्होल्टेजचे वीज घेऊन ते खूप जास्त व्होल्टेज मध्ये रूपांतर करते, जेणेकरून स्पार्क प्लगला स्पार्क तयार करण्यास मदत होते आणि इंजिन सुरू होतं। इग्निशन कॉइलचा उपयोग काय आहे, म्हणजे स्पार्क प्लगला उच्च व्होल्टेज देणे। तर मित्रांनो, आपण इग्निशन कॉइल खराब आहे की नाही हे मल्टीमीटरच्या मदतीने चेक करू शकतो। आता इग्निशन कॉइल चेक करण्यासाठी दोन कॅटेगरी असतात, एक ते प्रायमरी कॉइल आणि दुसरी जी आहे ती सेकंडरी कॉइल। या दोन्ही कॉइलची जी रीडिंग आहे त्या रीडिंग चेक करून आपण कन्फर्म करू शकतो की आपले जे इग्निशन कॉइल आहे ते खराब आहे की नाही। तर मित्रांनो, इग्निशन कॉइल म्हणजेच बाटला कॉइल आपण कशा प्रकारे चेक करू शकतो। तर बाटला कॉइल चेक करायचे दोन आयडिया आहे, एक आपण मल्टीमीटरच्या मदतीने चेक करू शकतो आणि दुसरं जे आहे ते बॅटरी आणि एलईडीच्या मदतीने सुद्धा चेक करू शकतो बाटला कॉइल खराब आहे की नाही। तर सर्वात पहिले बाटला कॉइलचं जाणून घेऊया। हे बघा, हे प्लस आणि मायनस जे आहे, निगेटिव्ह पॉझिटिव्ह, हे आहे प्रायमरी वायडिंग आणि हे मायनस आणि हे जे प्लग आहे, हे बघा ही प्लग कॅप आहे, मी काढतो, हे आहे सेकंडरी वायडिंग। तर हे कसं चेक करायचं मल्टीमीटरच्या मदतीने, तर बघा त्यासाठी तुम्हाला मल्टीमीटर घ्यायचं आहे। आता बघा, बाटला कॉइलमध्ये ना दोन पार्ट असतात। सर्वात पहिले प्लस मायनस, हे जे आहे हे आहे प्रायमरी आणि हे जे ब्लॅक वायर आहे आणि ही जी बाटला कॉइलची वायर आहे प्लगची, ही आहे सेकंडरी। तर सर्वात पहिले आपण प्रायमरी चेक करूया। तर प्रायमरीला चेक करण्यासाठी हे बघा, हे जे प्रायमरी वायर आहे याचे रीडिंग चेक करण्यासाठी तुम्हाला मल्टीमीटरला सेट करायचं आहे 200 ओम वरती। तर इथं मी 200 ओम वरती सेट केलेलं आहे। त्यानंतर याची जी वायरिंग आहे बघा, एक रेड कलर आहे, एक ब्लॅक कलर आहे। रेड कलर म्हणजे प्लस आहे, ब्लॅक कलर म्हणजे मायनस आहे, निगेटिव्ह पॉझिटिव्ह। तर तुम्हाला प्रायमरी चेक करण्यासाठी काय करायचं आहे, रेडवाल्याला इथं टच करायचं आहे आणि ब्लॅकवाल्याला इथं टच करायचं आहे। निगेटिव्ह पॉझिटिव्हला तुम्ही जर व्यवस्थित टच केलं तर इथं मल्टीमीटरमध्ये रीडिंग दाखवते बघा, 2.8 दाखवते। तर आता तुम्हाला कसं समजणार ही रीडिंग परफेक्ट आहे की नाही, तर त्यासाठी इकडे बघा, हा एक चार्ट आहे बाईक इग्निशन स्विचचा। याच्यात सर्व बाईकचे रीडिंग दाखवलेली आहे, म्हणजे हे जे आहे हे प्रायमरीची रीडिंग आहे आणि ही जी आहे सेकंडरीची रीडिंग आहे। तर याचा मी तुम्हाला स्क्रीनशॉट देणार आहे स्क्रीनवरती, त्याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढू शकता। तर आता बघा, प्रायमरी चेक करण्यासाठी तुम्हाला काय करायचे आहे, निगेटिव्ह पॉझिटिव्हला वायर टच करायची आहे आणि ओम इथं 200 ओम वरती सेट करायचे आहे। तर अशा पद्धतीने तुम्ही प्रायमरी कॉइलची रीडिंग चेक करू शकता, ठीक आहे। आता बघा, इथं प्रायमरी कॉइलची रीडिंग दाखवत आहे, म्हणजे हे ओके आहे। त्यानंतर सेकंडरी कॉइलची रीडिंग कशी चेक करायची, तर प्रायमरी कसे चेक करायची हे तुम्हाला समजलंय मित्रांनो, म्हणजे प्रायमरीची रीडिंग कशी चेक करायची आहे। आता सेकंडरीची रीडिंग कशी चेक करायची आहे, तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, हे जे मल्टीमीटर आहे हे तुम्हाला 20K वरती सेट करायचे, ठीक आहे। 20K वरती सेट केल्यावरती तुम्हाला हे जे निगेटिव्ह आहे हे तुम्हाला निगेटिव्ह वरती सेट करायचे आणि हे जे पॉझिटिव्ह आहे हे प्लगवाली जी वायर असते इकडं तुम्हाला सेट करायचे, म्हणजे जिथं स्पार्क प्लग लागतो त्या वायरला सेट करायचे। तर मी इथं टच करतो, तर इथं बघा रीडिंग दाखवते, म्हणजे हे ओके आहे, म्हणजे हे जे बाटला कॉइल आहे हे एकदम ओके आहे। तर अशा पद्धतीने तुम्ही इग्निशन कॉइल चेक करू शकता। हे दोन प्रायमरी आहे आणि हे जे दोन आहे हे सेकंडरी आहे। तर अशा पद्धतीने तुम्ही
मल्टीमीटरच्या मदतीने चेक करू शकता बाटला कॉईल खराब आहे की नाही। तर मित्रांनो, समजा प्रायमरी रीडिंग चेक करताना तुम्हाला जर इथं व्होल्टेज कमी दाखवलं तर समजायचं हे जे बाटला कॉईल आहे ते खराब आहे, किंवा प्रायमरी ओके दाखवत आहे आणि सेकंडरीमध्ये रीडिंग कमी दाखवत आहे तरीसुद्धा समजायचं की हे बाटला कॉईल खराब आहे। आता बाटला कॉईल चेक करायची दुसरी पद्धत तुम्हाला सांगतो। आता हे मल्टीमीटर आपण साईडला करूया। आता आपल्याला दुसरी पद्धतीसाठी बॅटरीची गरज लागेल, तर माझ्यापाशी ही बॅटरी आहे। आता दुसरी पद्धत कशी चेक करायची ते तुम्हाला सांगतो। बघा, इथं मी बॅटरी घेतलेली आहे आणि एक अशी LED घ्यायची आहे, ठीक आहे। LED घेतल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, आता ही जी बाटला कॉईलची रेड कलरची वायर आहे म्हणजे पॉझिटिव्ह वायर आहे, ती इकडे टच करायची आहे, ठीक आहे, बॅटरीच्या प्लसला, ठीक आहे। आणि ही जी वायर आहे निगेटिव्ह वाली, याला तुम्हाला वायर जॉईंट करायची आहे LEDची म्हणजे सिग्नलची। आता बघा, ही जी ब्लॅक वायर आहे LEDची, ही तुम्हाला इथं बॅटरीच्या निगेटिव्ह वरती टच करायचे आहे आणि हे जे CDI कॉइलची जी वायर आहे मेन वायर, ती बॅटरीच्या प्लसला टच करायची आहे। जर समजा ही जे LED आहे चालू झाली, बघा इथं मी इथं टच करतो, ही LED चालू झालेली आहे म्हणजे हे जे बाटला कॉईल आहे ते चालू आहे। आणि जर ही LED चालू नाही झाली तर समजायचं हे जे बाटला कॉईल आहे ते खराब आहे। तर मित्रांनो, याची रीडिंग चेक करण्यासाठी मी तुम्हाला PDF देत आहे। बघा, हे आहे PDF, ठीक आहे। तर या PDFचा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता आणि इकडे लिहिलेलं आहे कुठल्या कंपनीचं किती रीडिंग पाहिजे हे इथं लिहिलेलं आहे। तर तुम्ही हे रीडिंगचा स्क्रीनशॉट घेऊ शकता आणि गाडीची जी रीडिंग आहे म्हणजे इग्निशन कॉईलची जी रीडिंग आहे ती चेक करू शकता। तर मित्रांनो, अशा पद्धतीने तुम्ही कोणत्याही बाईकचं इग्निशन कॉईल खराब आहे की नाही हे चेक करू शकता। मित्रांनो, तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।